ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। वास्तुशास्त्र आणि देवघर या विषयावरती आपण चर्चा करतोय। बदलापूरून आपल्याला फोन आलेला आहे, आपल्यासोबत जयश्री आहेत सध्या। बोला जयश्री, तुमचा प्रश्न विचारा। बोला जयश्री। नमस्कार, मी जयश्री जांभळे बोलते बदलापूरवरून। आमचे 200-800 असे स्क्वेअर फुटाचे दोन शेजारी भूखंड आहेत। तर पूर्वेचा जो भूखंड आहे तो आधी बांधला गेलेला आहे आणि मिस्टरांच्या नावावर तो आहे आणि तो 90% वास्तुशास्त्रानुसार आम्ही बांधलेला आहे। आता आम्हाला शेजारी जो मुलाच्या नावाचा जो भूखंड आहे तो आता एक 90 फूट आम्हाला वाढवायचा आहे आता, आणि त्यात जिना आणि हे सगळं बाथरूम वगैरे टॉयलेट येणार आहे। तर त्याच्या वास्तुशास्त्राचं आपण कसं धरायचं? ते जोडणार आहात ना तुम्ही जयश्रीताई? तुम्ही एकमेकांना जोडणार आहे काय वास्तू ही? हो, ते जोडणार आहे, शेजारीच आहे। जोडणार आहे। बोला कसं आता आपण ते धरावं वास्तुशास्त्र या थोडं पेचात आम्ही पडलो, प्लीज आम्हाला मार्गदर्शन करा। बरोबर। यांचे दोन वेगवेगळे भूखंड होते। अगदी सुंदर प्रश्न यांचा सुद्धा, की पूर्वी त्यांनी या ठिकाणी जिना काढला होता आणि आता शेजारचा प्लॉट घेतल्यामुळे पूर्वी हा नैऋत्येला होता, तो जिना आता मधोमध आला दक्षिणेच्या। अच्छा, असं झालेलं आहे। तर भूखंड असा त्यांनी फार सुंदर शब्द वापरला। तर भूखंड म्हणजे जमीन। तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका। वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्ही रचना 99% मागची केलेली तशीच पुढची त्याला अनुसरून धरून करण्याचा प्रयत्न करा। पण ते जर शक्य तुम्हाला वाटत नसेल की हा भाग वेगळा पडतोय, हा भाग वेगळा वाटतोय, तर तुम्ही वास्तूचे 4 कोपरे बॅलन्स करून घ्या। जसं की तुमच्या संपूर्ण घराला तुम्ही जे कंपाऊंड वॉल घालाल होता त्या जयश्रीताई कंपाऊंड वॉलच्या सगळ्यात आग्नेय कोपऱ्याला तुम्ही घराचा आर्थिंग घ्या। नैऋत्य कोपऱ्यामध्ये तुम्ही जो कॉलम उभा कराल, जो भिंत बांधण्यासाठी वॉल कंपाऊंडची, तो थोडा जाड घ्या। त्याच्यामध्ये 10-20 किलो लोखंड लोहचुंबक टाका। वायव्य कोपऱ्यात पश्चिमेची भिंत आणि पूर्वेची भिंत थोडी उंचीनी कमी ठेवा, दक्षिणेची उंच ठेवा, उत्तरेची त्याच्यापेक्षा कमी ठेवा। ईशान्य कोपऱ्यामध्ये खड्डा करून चांदीच्या एखाद्या गडूमध्ये गंगाजळ, मध, धने, साखर, केशर, अत्तर, पाचमोती। जयश्रीताई, मला लक्षात येते की तुम्हाला मी काय बोलते पटकन लक्षात येत नाही। तुम्ही त्यासाठी माझं आनंदी वास्तू पुस्तक घ्या, त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे। तर ते सील करायचं तुम्ही, तो गडू आणि तो ईशान्य कोपऱ्यात पुरायचा भूखंडाच्या पूर्ण, म्हणजे संपूर्ण। आता ह्या 2 टप्प्यात वास्तू होती, आता ही एकच वास्तू झाली। त्याच्या ईशान्येला, त्याच्या आग्नेयेला, त्याच्या नैऋत्येला, त्याच्या वायव्येला त्या वस्तू निक्षेपित केल्या की तुमची पृथ्वी तत्व त्या ऊर्जांनी कार्यरत होतं। ओके। आणि त्यामुळे मग तुम्ही वर कसंही जरी बांधलं तरी त्याचा फारसा परिणाम होत नाही। नक्की। सो देवघराविषयी चर्चा करतोय आपण। देवघर कसं, कुठे, कशा प्रकारे असावं आपण बघितलं। देवघरामध्ये 1 वीतपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती नसाव्यात असं म्हणतात, असं त्याचं मागचं कारण? त्याच्या मागचं कारण असं की कोणचंही बाहेरचं जे मंदिर असतं, सार्वजनिक मंदिर, तिथं 1 वीतापेक्षा उंच मूर्ती असतात। बऱ्याच घरांमध्ये मी मोठमोठ्या मूर्त्या पाहतो एवढ्या। तर तो नियम तुम्हाला जो लागू पडतो तो फक्त बाहेरच्या देवता, सार्वजनिक देवता किंवा मंदिरांसाठी। मंदिरांच्या मूर्त्यांचे नियम आणि घरातल्या वास्तूच्या मूर्त्यांचे नियम वेगवेगळे आहेत। त्यामुळे 1 वीतापेक्षा उंची देवतांची नसावी असं शास्त्र मान्य आहे। 1 वीत। नक्की। सर, याच्यानंतर तुम्हाला आपण जसं मगाशी म्हटलं की देवघर थोडंसं उंचीवर असावं, तर त्यामागचं काय कारण आहे? आपण पाहतो ना की कोणत्या गोष्टीला अधिष्ठान आहे, म्हणजे जसं अधिकारी एका विशिष्ट लेवलला असतो, उंचीवरती अगदी जमिनीलगत ठेवून उपयोग नाही। बऱ्याच वेळा असं होतं की पाणी सांडलं, ते ओलं होऊ शकतं किंवा त्याला ती पवित्रता राहत नाही। त्याच्यामुळे जमीन आणि त्याच्यामध्ये एक थोडंसं अंतर ठेवावं, म्हणजे ते थोडक्यात त्याला ते व्हॅल्यू देतो आपण, त्याला एक उंची देतो, एक स्थान देतो। स्थान जमिनीवरती आपण कोणी खाली बसलं पटकन तरी म्हणतो नाही जरा चटई घेऊन बसा। माणसाला हा जर नियम लागू आहे तर मग परमेश्वराला आसनच दिलं पाहिजे आणि म्हणून ते थोडंसं उंच असावं। त्यासाठी काय चौरंग किंवा चौरंग किंवा लाकडाचं तुम्ही बनवून घेऊ शकता। आजकाल एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तयार झालेल्या आहेत। तर तुम्ही शिसमाचं लाकूड आहे, औदुंबराचं लाकूड आहे, चंदनाचं लाकूड आहे। पूर्वी चंदनाचे देवारे असायचे, पूर्वीच्या काळात किती सुंदर मोठमोठे देवारे असायचे आणि गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी, असं ते राहिलेलं आहे। हरकत नाही, पण एक छोटंसं लाकडाचं का होईना देवघर आपल्या घरामध्ये नक्की असावं, थोड्याशा उंचीवर असावं। नक्की। सर, आज तुम्ही इथे आलात आणि वास्तुशास्त्र आणि देवघर या विषयावरती आपण सविस्तर चर्चा केली आहे, त्याबद्दल धन्यवाद। तर आपण आनंद पिंपळकर सरांना पुन्हा भेटणार आहोत 28 ऑगस्टला। वास्तुशास्त्र आणि देवघर याचबरोबर अधिक मास यावरतीही चर्चा करणार आहोत। आता या विषयासह महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबतोय। नमस्कार।